कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? अंधाराचा फायदा घेऊन एक जण छेड काढत होता ती. काय? कोण होता? नाव सांग त्याचा, त्याचा जीव घेतो. शांतो, अरलई चोपलाय मी त्याला. जीवच घेतला असता पण पळून गेला म्हणून वाचलाय. माझ्या नात्यातल्या पुरीची छेड काढतो मी, काय सोडणार आहे वय? अरे हातच कापला असता, निसटला म्हणून वाचलाय तो. तुला तर माहिती पुरीशी असं वागलेलं आपल्याला खपत नाही. सहनच होत नाही ना राव. ए तिजू, बोल की काहीतरी. तेजू, हे बाळा तेजू. अरे घाबरली ती किती, वाचा गेली तिची भीतीनी. तुमच्या घराचं आणि डॅडीचं लय उपकार आहेत आमच्यावर. आज तुम्ही म्हणून आम्ही हे बघा. माझ्या बहिणीवर असंच लक्ष ठेवा तुम्ही. नाही म्हटलं तरी लक्ष ठेवणारच की. जा घेऊन जा तिला, घाबरली बघ. हा तेजू, चल बघ. तेजू, ती एकटी फिरू नको इकडे तिकडं. बहिणींसोबत रह. काय? शत्रू भैया, वाजवली का शिट्टी? नाही ना, संधीच नाही मिळाली. पण सांगून आलंय तिला सगळं. तुम्ही उशीर करताय बर का. अहो, मनातल्या गोष्टी मनात ठेवल्या तर तिच्या मनात कोणतरी जाऊन बसलो तर त्याला मसनात पोचविल की मी. पण तुम्ही उशीर का करताय तिला सांगायला? मज्जा मज्जा घ्यायला. आलं ध्यानात. आधी सांगितलं असतं तर सूर्याचा साखरपुड्यावर होणारा खर्च झाला नसता. सूर्या डासा डासा रडला नसता. शंकर दारू पिऊन पडला नसता. तेजूचा साखरपुडा मोडला नसता. आज तुमच्या मार्गातला अडथळा दूर झाला नसता. शत्रुभैया, तुम्ही एका दगडात किती पक्षी मारलं? नाही ना, तिजू नावाच्या हरणीची शिकार करायचं राहिलंय बघ. जिच्या उसाशाचा आवाज कानात लागतो वाजू, ती माझी तेजू. धनू आज 5 किलो वजन कमीच करत असती बघ तू. काजू गप ना. लाव जोर तू, जोरात लाव. मला आज लय काम आहे, तुम्हाला सोडायला नाही जमणार. मला अर्जंट एक काम आहे, लय महत्वाचं आहे. एका ठिकाणी बोललंय मला अर्जंट, लय महत्वाचं आहे. सूर्या दादा एवढा तयार व्हायला लागलाय म्हणजे नक्कीच पोरगी बघायला चाललाय वाटतं. हे पुढ्या, अरे सूर्यदादा एक पोरगी सोडून दुसऱ्या पोरीकडे बघत तरी असतो का कुठं? म्हणजे सूर्या दादा तिलाच भेटायला चालला काय? ए रताळ्यांनो, तुमची तुम्ही कामं करा की. बाहेर चालली म्हणून सांगेल ना तुम्हाला. दुकानाकडे लक्ष द्या. पण दादा आपल्याला असं सांगून कधीपासून जायला लागला? हा तेच ना, एरवी तर फक्त इंटो आणि आउटतो. येतो आणि जातो. अगं धनू, काय तुझं इंग्लिश? तू मराठीतच बोलत जा. दादा नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवते. चला दादा, काय काम मला सांग की. नाही नको, मला लय काम आहे. अरे दादा दादा, ते मार्केटमध्ये जायचंय मला. मी जाते. हा अगं बँकेमध्ये जायचंय मला. अरे मग मी जाते ना. हा कशाला तू? हा उधाऱ्या गोळ्या करायच्या आहेत. हा मग मी जाते. कशाला धनू तू जाते? केस किती वाढलेत केस. सलून मध्ये पण जायचं ना, केस कापाय. अरे मग मी जातो की, एवढा काय ते. जा तू जा, माझ्यावर तू केस कापून ये. काय
सूर्या दादा मी येतो तुझ्या संग, तुला लय काम आहेत ना, माझी मदत होईल तुला. अरे तुमची मदत नकोय मला, माझी मी करतो काम. दादा आम्ही थोडा हातभार लावतो की. भांडव तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला लय कष्टाची कामं लावली मला नाही आवडत. माझी मी करतो काम. आणि हा धन्य, हे 500 रुपये ठेव. हा रिक्षाने जावं सगळी, राहिलेले पैसे सगळ्यांनी वाटून घ्या. हा तुम्ही दुकानाकडे लक्ष द्या. काजू कशाला एवढं काजू खातो? अरे काजू उंची नाही वाढत, जुलाब लागतात. काळजी घ्या. आलो. काळजी घ्या. रिक्षाला तर फक्त 50 रुपये लागतात ना, हा तरच 500 देऊन गेलाय. आणि इकडं 50 रुपये खर्च करायचे बस. आणि हा आपल्याला सारखं काम आहे काम आहे असं का सांगत होता? जेव्हा माणूस काहीतरी लपवत असतो ना, तेव्हाच असं वागतो बघ. म्हणजे दादा आपल्याशी लाईटतोय, खोटं बोलतोय. दाल में कुछ तो काला है. आणि बघितलं का, एक नाही तर 2-2 हेल्मेट घेऊन गेलाय तू. हा म्हणजे पूर्ण दालच काळी आहे. हा सूर्या थँक्यू सो मच. मला इथे येऊन इतका आनंद झालाय ना की मी शब्दात सांगूच शकत नाही तुला. आणि यासाठी मी कितीही थँक्यू म्हणाले ना तरी ते कमीच आहे. नको म्हणून थँक्यू, राहू दे. किती गोड आहेस रे तू. हाय, कशी आहेस तू? मी मस्त. आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं तुला. मी टू. चला डॉक्टर मॅडम कामाला लागूयात. नर्स घेऊन ये रे. I'm ready. Let's go. तुझा आनंद कशात आहे ना, हे आज कळलं मला. ह्यो आनंद कायम तुझ्या आयुष्यात राहावा हीच मी देवाकडे प्रार्थना करीन. उडते तुझ्यासाठी मन ग, नकळते तुलाच ग, उधान जीवाला वाटता ग, तुलाच ताना ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.